नमस्कार मित्रो, आज आपण एका वेगळ्या अशा संकल्पनेवरती चर्चा करणार आहोत. खरं तर मला सांगायला अत्यंत आनंद होतो. यापूर्वी मी एक व्हिडिओ लेक्चर पोस्ट केलेलं होतं की ज्यामध्ये या देशातील वेगवेगळ्या प्रकारच्या बँकिंग संस्था आणि त्याची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये यावरती मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला होता. तथापि वेगवेगळ्या प्रकारांच्यामध्ये एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे लोकल एरिया बँक्स या संकल्पनेविषयी थोडक्यात संक्षिप्त स्वरूपातील माहिती त्या लेक्चरमध्ये मी द्यायचा प्रयत्न केलेला होता. तथापि हे लेक्चर पाहणाऱ्या काही विद्यार्थ्यांच्याकडून मला अशी एक त्या ठिकाणी रिक्वेस्ट आली की लोकल एरिया बँक हा एक वेगळा प्रकार त्या ठिकाणी आहे आणि त्याविषयी थोडीशी अधिक माहिती देणारा व्हिडिओ आपण तयार करावा. आणि मित्रो, त्या विनंतीनुसार की हा व्हिडिओ मी आपल्यासाठी सादर करत आहे. मित्रो, या देशामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बँकिंग संस्था कार्यरत आहेत की ज्यामध्ये स्थूल अर्थाने विचार केला राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, विदेशी बँका, सहकारी बँका, नव्याने आलेल्या स्मॉल फायनान्स बँक्स, त्याचबरोबर पेमेंट बँक्स, या व्यतिरिक्त डेव्हलपमेंट बँक्स, बँकिंग कॉर्पोरेशन्स, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वित्तीय संस्था या देशामध्ये काम करतात. परंतु लोकल एरिया बँक हा एक वैशिष्ट्यपूर्ण बँकिंग प्रकार असून तो काळाच्या ओघामध्ये लोप पावतो आहे की काय अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. तरी देखील या देशातील बँकिंग व्यवस्थेमध्ये काही बँका ही संकल्पना पुढे घेऊन अत्यंत महत्त्वाची भूमिका या देशाच्या बँकिंग क्षेत्रामध्ये पार पाडत असल्याचे आपणास दिसून येते. तर मग आज आपण या लोकल एरिया बँकांच्या विषयी म्हणजेच स्थानिक परिसर बँका किंवा ज्यांचा शॉर्टमध्ये उल्लेख लॅब्स असा केला जातो, तर या बँकांच्या विषयी आज आपण अधिक माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रो, लोकल एरिया बँकेची व्याख्या करायची झाली तर ती आपणास अशी करता येते. लोकल एरिया बँक्स आर small banks which provides banking services in specific small area, that is 2 or 3 connected districts. म्हणजेच लोकल एरिया बँक्स या एक लहान बँका असून या बँका 2 किंवा लगतच्या 3 जिल्ह्यामध्ये विविध प्रकारच्या बँकिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचे काम करणाऱ्या या बँकिंग संस्था आहेत की ज्यांना आपण स्मॉल बँक्स असे त्या ठिकाणी म्हणू शकतो. तथापि स्मॉल फायनान्स बँक अँड लोकल एरिया बँक याच्यामध्ये कन्सेप्च्युअलाइज जर आपण केलं किंवा कन्सेप्ट वाईज जर आपण पाहिलं तर त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावती आपणास दिसून येईल. या बँकेची योजना जी आहे ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑगस्ट 1996 मध्ये लॉन्च केली आणि त्या योजनेनुसार 400 पेक्षा अधिक वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांच्याकडून लोकल एरिया बँक सुरू करण्यासाठीचे प्रस्ताव आले. तथापि या प्रस्तावापैकी 10 प्रस्तावांना रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आणि त्यानुसार प्रत्यक्षात 4च बँकांची स्थापना झाली. ही खऱ्या अर्थाने लोकल एरिया बँकेच्या या संकल्पनेच्या बाबतीमधली एक वेगळ्या प्रकारची ट्रॅजेडी आहे असंही म्हटलं तरी फारसं वावगं ठरणार नाही. मित्रो, 1996 नंतरच्या काळात या अनेक वेगवेगळ्या बँकांचे प्रस्ताव जरी आले तरी या देशामध्ये सध्या 3च बँका लोकल एरिया बँकेचं काम करताना दिसतात. प्रत्यक्षात 4 बँकांची स्थापना झालेली असली तरी त्यामधील एक बँक ही दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरित झालेली असल्यामुळे सध्या 3च लोकल एरिया बँका या देशामध्ये काम करतात. तर चला मग या बँकांची पार्श्वभूमी व त्यांची काही वैशिष्ट्ये आपण पाहूया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 1996 मध्ये सुरू केलेल्या या योजनेनुसार सुरू झालेल्या ज्या बँका आहेत या पूर्णतः खाजगी क्षेत्रामधल्या बँका आहेत. म्हणजेच कोणत्याही प्रकारची स्मॉल फायनान्स बँक ही त्या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रामध्ये किंवा भारत सरकारच्या मालकीची बँक नाही आहे. या सर्व बँका खाजगी क्षेत्रामधल्या बँकिंग संस्था आहेत. या बँकिंग संस्था स्थापन करण्यासाठी जी कंपनी स्थापन करण्यात येते ती कंपनी भारतातील कंपनी कायदा 1956 किंवा सध्या नव्याने आलेला कंपनी कायदा 2013 यामधील तरतुदीनुसार कंपनी म्हणून रजिस्टर होणे आवश्यक आहे.
म्हणजेच ती पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणून ही संस्था नोंदणी होणं आवश्यक आहे आणि त्यानंतर ती संस्था RBIकडे लोकल एरिया बँक सुरू करण्यासाठी परवानगी मागू शकते. या बँकेच्या स्थापनेसाठी सुरुवातीचे स्टार्टअप कॅपिटल हे 5 कोटी रुपये निर्धारित करण्यात आलेलं आहे. म्हणजे किमान 5 कोटी रुपये भांडवल या संस्थेकडे असणे आवश्यक आहे. तथापि जरी या बँकिंग संस्था पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणून कंपनी कायद्याअंतर्गत स्थापन होत असल्या तरी देखील यांना लायसन देण्याचं काम बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 हा सर्वसाधारण बँकांच्या विषयीचा जो कायदा आहे या कायद्यानुसारच या बँकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून लायसन्स दिले जाते. या सर्व बँका या नॉन शेड्युल्ड कॅटेगरीमध्ये असणाऱ्या बँका आहेत. म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट सेकंड शेड्यूल यामध्ये या बँकांचा समावेश केला जात नाही. म्हणजेच या बँका नॉन शेड्युल्ड बँक असतात. तथापि या बँका शेड्युल्ड बँकेच्या अटी व शर्ती पूर्ण करत असतील तर त्यांना शेड्युल्ड बँकेमध्ये रूपांतरित होण्याची संधी देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देत आहे. तथापि विद्यमान परिस्थितीमध्ये सर्व बँका या नॉन शेड्युल्ड बँक्स म्हणून कार्यरत आहेत. या बँकांच्या कार्यक्षेत्राचा जर उल्लेख आपण केला तर सर्वसाधारणपणे 2 किंवा 3 लगतचे जिल्हे की जे जिओग्राफिकली कनेक्टेड असणारे जिल्हे आहेत की या जिल्ह्यासाठी काम करणारी बँक म्हणून या बँकांना लायसन्स देण्यात आलेलं आहे. तथापि या देशातील सध्या कार्यरत असणाऱ्या बँकेमधील काही बँका जर आपण पाहिल्या तर त्या 5 जिल्ह्यामध्ये देखील कार्यरत असल्याचे आपणास दिसून येईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परवानगीने त्यांना आपल्या कार्यक्षेत्रामध्ये विस्तार करता येणे शक्य आहे. तथापि प्रायमरीली जर आपण पाहिलं तर या बँका 2 किंवा 3 जिल्ह्यासाठीच कार्यक्षेत्र असणाऱ्या या बँकिंग संस्था आहेत. मित्रांनो, सध्या या देशामध्ये 3 लोकल एरिया बँक्स काम करत आहेत. तथापि स्थापनेनुसार जर आपण पाहिलं तर या देशामध्ये पहिली लोकल एरिया बँक जी स्थापन झाली ती 27 डिसेंबर 1999ला आंध्र प्रदेशमध्ये स्थापन झाली. आंध्र प्रदेशमध्ये कोस्टल लोकल एरिया बँक या नावाने पहिली या देशातील लोकल एरिया बँक सुरू झाली. ती आज तागायत त्या ठिकाणी कार्यरत असल्याचे आपणास दिसून येईल. त्यानंतर 14 जानेवारी 2000 मध्ये दुसरी लोकल एरिया बँक सुरू झाली ती म्हणजे कॅपिटल लोकल एरिया बँक लिमिटेड. तथापि सध्या ही बँक स्मॉल फायनान्स बँकेमध्ये कन्वर्ट झालेली असल्यामुळे ती सध्या लोकल एरिया बँक म्हणून कार्यरत नाही आहे. सन 2015 मध्ये रिझर्व्ह बँकेने सुरू केलेल्या नवीन प्रकारामध्ये या बँकेने स्वतःला रूपांतरित करून घेतलेले आहे आणि सध्या ती कॅपिटल लोकल एरिया स्मॉल फायनान्स बँक म्हणून कार्य करत आहे. त्यानंतर तिसरी बँक म्हणजे कृष्णा भीमा समृद्धी लोकल एरिया बँक की जी आंध्र प्रदेशमध्येच 28 फेब्रुवारी 2001 मध्ये स्थापन झाली. ती आज तागायत त्या ठिकाणी कार्यरत असल्याचे आपणास त्या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून चौथी बँक म्हणजे सुभद्रा लोकल एरिया बँक की जी कोल्हापूरमध्ये काम करत असून कोल्हापूरमध्ये तिचे मुख्य कार्यालय आहे. 1996 मध्ये या बँकेची स्थापना झालेली आहे. म्हणजेच या देशात 1999 ते 2001 या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर 4 लोकल एरिया बँकांची स्थापना झाली. मात्र त्यामधील कॅपिटल लोकल एरिया बँक ही सध्या स्मॉल फायनान्स बँक म्हणून कार्यरत आहे. या बँकांच्या या वेबसाईट जर आपण रेफर केल्या तर आपणास या बँकेविषयीची अधिक माहिती त्यांच्या वेबसाईटवरती उपलब्ध होऊ शकते. सर्वसाधारणपणे विचार करता या बँकांची नेमकी कार्यकक्षा किंवा नेमकी यांची कार्य कोणती आहेत ही जर आपण पाहिली तर या बँका सर्वसाधारण बँकांच्या प्रमाणेच त्या ठिकाणी कार्य करतात. परंतु त्यांचं कार्यक्षेत्र जिओग्राफिकली जर आपण पाहिलं तर ते त्या ठिकाणी लहान कार्यक्षेत्र हे निर्धारित करून दिलेले आहे. यामध्ये या लोकल एरिया बँक्स वेगवेगळ्या प्रकारच्या डिपॉझिट कलेक्शन करण्याचं काम करतात, ज्यामध्ये सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, रिकरिंग अकाउंट व फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट या प्रकारामधल्या विविध प्रकारच्या डिपॉझिट्स जनतेकडून व वेगवेगळ्या संस्थे, संघटना किंवा वेगवेगळ्या कंपन्यांच्याकडून कलेक्ट करण्याचं कार्य करतात. त्याचबरोबर कर्ज प्रकारामध्ये विविध प्रकारची कर्जे या बँकिंग संस्था देत असतात की ज्यामध्ये पर्सनल लोन्स, फायनान्स फॉर द ॲग्रिकल्चर अँड अलाइड ॲक्टिव्हिटी, शेती आणि शेतीशी संबंधित असणाऱ्या विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीसाठी कर्ज पुरवठा या बँका करतात. त्याचबरोबर स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेडर्सना कर्ज पुरवठा करण्याचं काम करतात. इतर सर्वसाधारण बँकांच्या प्रमाणे गोल्ड लोन, व्हेकल लोन, एज्युकेशन लोन, त्याचबरोबर लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी यासारख्या कर्जांचा पुरवठा देखील या बँकिंग संस्था करतात.
ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. ATM सेवा त्या ठिकाणी उपलब्ध करून देत असतात. फंड ट्रान्सफर सुविधा या बँकिंग संस्था उपलब्ध करून देत आहेत की ज्यामध्ये डिमांड ड्राफ्ट असेल, NEFT असेल, RTGS असेल यासारख्या सुविधा या बँकिंग संस्था देताना आपणास दिसत आहेत. विविध प्रकारचे थर्ड पार्टी प्रॉडक्ट्स देखील या बँका आपल्या पोर्टलवरून विक्री करत असताना दिसतात, जसे की म्युच्युअल फंड असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या इन्शुरन्स पॉलिसीज असतील की ज्यामध्ये लाईफ इन्शुरन्स असेल, जनरल इन्शुरन्स असेल. या बँकांची स्वतःची जरी ही प्रॉडक्ट नसली तर इतर वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्या, म्युच्युअल फंड कंपन्यांच्या माध्यमातून की आपल्या ग्राहकांना या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ॲज ए इंटरमिडिएटरी म्हणून या बँका कार्यरत असताना दिसत आहेत. त्याचबरोबर या बँका लॉकरची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. किसान क्रेडिट कार्ड सारखी क्रेडिट कार्डची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बँकिंग आणि वित्तीय संस्था उपलब्ध करून देण्याचे कार्य या बँकिंग संस्था करत असल्याचे आपणास दिसून येईल. विद्यार्थी मित्रो, यावरून आपल्या लक्षात येईल की या लोकल एरिया बँक्स या इतर सर्वसाधारण बँकांच्या प्रमाणेच बँकिंग सेवा देणाऱ्या या संस्था आहेत. तथापि कार्यकक्षेनुसार व जिओग्राफिकल रिजननुसार जर आपण विचार केला तर या बँकांची कार्यक्षेत्राची जी कक्षा आहे ती मात्र मर्यादित ठेवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या बँकांना लोकल एरिया म्हणजेच विशिष्ट परिसरामध्ये, विशिष्ट स्मॉल झोनमध्ये काम करणाऱ्या बँकिंग संस्था म्हणून त्यांचा उल्लेख हा केला जातो. परंतु एक बाब या ठिकाणी मला आवर्जून नमूद करणे आवश्यक वाटते, ते म्हणजे या देशातील सर्व लोकल एरिया बँकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्मॉल फायनान्स बँकेमध्ये रूपांतरित होण्याविषयीची संधी 2019 मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यानुसार या देशातील या बँका भविष्यात कदाचित स्मॉल फायनान्स बँकेमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता देखील निर्माण झालेली आहे. अर्थात त्या बँकेच्या प्रशासनावरती आणि त्या बँकेच्या संचालक मंडळ आणि सभासदांच्या सदस्यांच्या इच्छेवरती हा भाग अवलंबून असणार आहे. त्या परिस्थितीमध्ये लोकल एरिया बँक म्हणून पण कार्यरत राहू शकतात आणि त्यांना जर असं वाटत असेल की आपण स्मॉल फायनान्स बँकेमध्ये रूपांतरित व्हावं तर या बँकांना तशा प्रकारची संधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने उपलब्ध करून दिलेली आहे. मला वाटतं विद्यार्थी मित्रो, लोकल एरिया बँकेविषयीची जी काही आपणास आवश्यक असणारी माहिती होती ती माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास मिळालेली असेल.